हॅलो, मी अंजली एटीएम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। मालपुआची रेसिपी आज शेअर करणार आहे आणि मालपुआचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते पण सांगणार आहे। आणि त्या प्रीमिक्स पासून तुम्ही एक दोन रेसिपी पण इथे तयार करू शकता आणि हे फ्रीज मध्ये तुम्ही प्रीमिक्स 15 ते 20 दिवस तुम्ही स्टोअर करू शकता। तर सर्वात आधी आपण प्रीमिक्स बनवूया। त्यासाठी रवा लागेल, दूध पावडर, विलायची पावडर आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं प्रीमिक्स इथे रेडी आहे। त्यानंतर एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये आपण जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हलकसं कोमट इथे दूध वापरायचं आहे। जो आपण त्यामध्ये रवा वापरला आहे तो छान मुरायला पाहिजे, त्यासाठी आपण इथे गरम दूध वापरलेला आहे आणि मी इथे बारीक रवा वापरला। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर इथे वापरायचा आहे। आणि या मालपुआला छान एक मिल्की टेस्ट येण्यासाठी आपण इथे दूध पावडर वापरली आहे। तुमच्याकडे जर दूध पावडर नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम किंवा घरची मलाई नाहीतर मावा वापरला तरी चालतो। पण ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला जेव्हा मालपुआचा आपण बॅटर बनवतो तेव्हा वेळेवर तुम्हाला हे मिक्स करावं लागेल। आणि दूध पावडर आपण आधी मिक्स करून फ्रीज मध्ये हे प्रीमिक्स स्टोअर करू शकतो, त्यासाठी इथे मी दूध पावडर वापरली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे टोटल आपल्याला दूध 1/4 कप आणि 2 किंवा 1 टेबलस्पून लागणार आहे। बॅटर आपलं एकदम स्मूथ इथे तयार व्हायला पाहिजे। बॅटर मध्ये गुठळ्या नको व्हायला, एकदम व्यवस्थित आपल्याला बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे। आणि बॅटर चमच्याने जर आपण असं टाकलं तर ते एकदम स्मूथ पडायला पाहिजे आणि खाली बॅटर टाकल्यानंतर ते असं स्प्रेड व्हायला पाहिजे। इतकं आपलं बॅटर इथे पातळ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि जे आपण 2 चमचे दूध घेतलं होतं त्यातलं 1 चमचा इथे दूध शिल्लक राहिलं। आता हे मिश्रण आपण 15 मिनिटं रेस्ट देऊया। जो आपण रवा टाकलाय तो व्यवस्थित मुरायला पाहिजे, त्यासाठी तोपर्यंत आपण इथे शुगर सिरप तयार करून घेऊ। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये साखर टाकायची आणि जेवढी साखर घेतली तेवढंच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। त्यानंतर केसर टाकायचं आहे आणि केसर इथे ऑप्शनल आहे। नंतर विलायची पावडर आणि हे हाय फ्लेमवर आपल्याला आधी शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर मेल्ट झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपल्याला परत मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे। आणि जो गुलाबजामुनसाठी आपण पाक तयार करतो त्या पद्धतीचा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। 2 बोटाच्या मध्ये घेतलं तर थोडंसं असं स्टिकी लागलं पाहिजे, एवढाच आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। आता आपण पाक बाजूला ठेवून घेऊया आणि जे प्रीमिक्स आपलं रेस्ट करायसाठी ठेवलं होतं ते बघूया। आणि इथे जर तुम्हाला प्रीमिक्स थोडंसं घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही थोडंसं इथे कोमट दूध टाकलं तरी चालतं। आता आपण मालपुआ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी इथे तेल पण वापरू शकता, पण तुपाने एक छान फ्लेवर येतो मालपुआला। बॅटर टाकताना पॅनच्या थोडंसं वरूनच आपल्याला इथे बॅटर टाकायचं आहे आणि त्याला स्प्रेड वगैरे नाही करायचं। आणि जे आपण तूप घेतलेलं आहे ते पण आपल्याला इथे थोडंच घ्यायचं आहे, जास्त तुपाचा वापर नाही करायचा। आणि एका साइडनी थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याला पलटवून दुसऱ्या साइडनी पण त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान होऊ द्यायचं। आणि त्यानंतर मालपुआ आपण काढून घेऊया आणि नंतर त्याला आपल्याला शुगर सिरपमध्ये टाकायचं आहे। आणि शुगर सिरपमध्ये मालपुआ टाकताना शुगर सिरप थोडंसं आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे मालपुआमध्ये चाचणी एकदम छान आतमध्ये शिरेल यासाठी। आणि मालपुआ टाकल्यानंतर त्याला छान शुगर सिरपमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला मालपुआ 2 ते 3 मिनिटं आपल्याला शुगर सिरपमध्ये छान व्यवस्थित डीप करून ठेवायचं आहे। आणि इथे बघा मालपुए मी 2 ते 3 मिनिटं छान डीप करून ठेवले आणि मालपुआ आपला एकदम छान ज्युसी इथे तयार झालेला आहे। आता आपण मालपुआ 2 पद्धतीने सर्व करूया।